नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर आत्ता आपण चाललो आहोत लोणावळा एकवीरा आईच्या दर्शनाला। तर माझ्यासोबत अजून माझे फ्रेंड्स आहेत, 7-8 जण आम्ही आहोत। आत्ता मी इथे आहे वाकोल्याला, सांताक्रूज। तर आत्ता वाजले किती वाजले? 5 वाजून बरोबर 5 मिनिटं झालेत। तर आता मी बस स्टॉपला थांबलो आहे वाकोला आणि ते लोक येतात इथे। मी आणि माझा मित्र आहे। आता थोडा टायमात निघू। अजून खूप ठिकाणं जायचे आहेत लोणावळा। आधी एकवीरा आईचं दर्शन घेऊ आणि नंतर अजून तिथून बघू कोणते जवळ स्पॉट आहेत तिथे जाऊ। आता तुर्बेला आलेलो आहेत आणि इथून मग आता एका मित्राची वाट बघतोय, आकाशची। तो येईल आणि मग इथून आम्ही थोड्या टायमात निघू। तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहेत आणि किती गाड्या आहेत त्या। तर थांबा दाखवतो। ही माझी गाडी आहे, ही FZ आहे आणि ही ॲक्टिवा, ही यशची NS आहे आणि तिकडे शाईन आहे आणि युनिकॉर्न। ही युनिकॉर्न आहे दर्शनची आणि ही शाईन ही माझ्या मित्राची आहे, त्याच्याकडून आणले आहे मी। आणि ही आहे आमची पब्लिक इथे। हा सौरभ, प्रणाली, रिपेश, दर्शन, यश, निशा आणि हेमंत आणि मयूर, हा मयूर आणि श्रुतीजा। प्रशांत कुठे आहे? प्रशांत कुठे आहे? आणि प्रशांत तिथे बघा। तर आत्ता सध्या आहोत आपण इथे तुर्बेला आहोत। इथे थंडी लागते म्हणून आग पण पेटवलेली आहे। आकाश, ज्याची आम्ही इथे वाट बघत थांबलो होतो, तो आता आलाय आणि आता थोड्या टायमात आपण निघू। एक मित्र चुकलाय म्हणून आम्ही त्याची इथे वाट बघतोय, थांबलोय। एक कुठे आला तो? आता इथं आम्हाला थांबावं लागतं, एक परत त्याच्यासाठी थांबावं लागणार आहे। जो ॲक्टिवावाला होता ना प्रशांत, तो मागे कुठेतरी चुकला आहे। आता बघतो किती टाइम जातो। आला, भेटला, चुकला होता कुठं काय माहीत, बघू विचारूया त्याला। तर नमस्कार, आता इथे आम्ही चहा प्यायला थांबलो होतो। आम्ही आलो खोपोलीला आणि आता चहा पिऊन थोड्या टायमात आता इथून निघू। आणि आता वाजलेत 7:30ला 5 मिनिटं आहेत। गँग बसलेली आहे पुढे तिकडे। आता नाश्ता करतो आणि थोड्या टायमाने चहा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही परत चाललो आहोत एकविरेच्या दर्शनास। थांबलेलो होतो इथं, चहा वगैरे केलेला आणि ही बघा आमची गँग। लाज वाटली पाहिजे।
एकविरा आई देवस्थान. आता आपण गेटपाशी पोचलो आहोत एकविरा आईच्या. वेहरे गाव, कारला, लोणावळा. आता आपण प्रॉपर गेटजवळ पोचलेलो आहोत. आम्ही इथं गेटजवळ थांबलो कारण मागे दोघे तिघे आहेत ना, ते ह्या रोडने सरळ पुढे जातील, त्यांना माहीत नाही. म्हणून आम्ही इथं थांबलो की इकडे या साईडला लेफ्ट साईडला जायचं, कारण इथं गेट आहे. इथून पुढे जाऊन आई एकविरा देवीचं मंदिर आहे वरती कारला डोंगरामध्ये. इथे थांबलो. पुढे तर आपण डायरेक्ट वर चल. गेट पाशी आलो आणि गाडी बंद पडली, बघू शकता तुम्ही. अरे वो भी अभी उसमें डालने का है क्या यार? त्याचा हेवी ड्रायव्हर. ए स्टँड स्टँड स्टँड. गेट पाशी आलो आणि गाडीने प्रॉब्लेम झाला, अचानक बंद पडली. काय झालं काय मला माहिती नाही. आता मग करून रस्ता मारून आता गाडी बघू. आता पुढे गॅरेज वगैरे आहे आणि तिथं बघू पार्क केलं आहे त्याच्यामुळे. तू काय ना बघू पुढे बघ. बघू आता आता पोचलेलो आहे तिथे पार्किंगच्या इथे. म्हणजे इथे गाडी आम्ही आता तिथं वरती आहे ना त्या झाडाजवळ गाडी पार्क केलेली आहे. पार्किंग चार्जेस घेतात इथं 20 रुपये ते दिलेले आहेत. आणि आता इथून पुढे इकडे या साईडला वर ह्या दिशेने जाणार मंदिर आहे तिकडे वरती एकविरा आईचं. तिथे हे आता समोर आहे ना एकविरा 5 पायरी पादुका मंदिर. सुमारे 500 पायऱ्यावरती चढून आई एकविरा देवीचं दर्शन होतं. ह्या पायऱ्या अशाच नॉर्मल चढायलाच आपल्याला किती त्रास होतो. तर आता इथे समोर बघा तुम्ही एक लेडीज ढोपरावर चालते. त्यांना किती त्रास होत असेल. त्यांनी काहीतरी नवस वगैरे केला असेल की ढोपरावर, त्याच्यामुळे ते लोक तसे जातात. आजूबाजूला दुकानं पण आहेत, लिंबू सरबत वगैरे. अजून खूप सारे दुकाने आहेत बाजूला. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासा कालामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनाही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतर त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला. एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. बॅगा सगळ्यांच्या ठेवल्या तिथे. आता थंडी लागते. मला थंडी नाही लागत म्हणून काढायचं आहे. अजून इथून 54 किलोमीटर आहे. काय तुम्ही लोकांनी लय टाइमपास केला. मेन टाइमपास आणि केलाय. 4:30ला आम्ही आलोय, 5:30ला आलाय. हा पाणी भरत बसलेला. काय माहित नाही पाणी भरवता काय. माझ्यानंतर तुम्ही आलाय. माझ्यानंतर तुम्ही आलाय. माझ्यानंतर आलाय. नंतर ही आली. मग तुम्ही लोक आलाय. काय मुलं असून तुमचा फायदा म्हणून तसं बघायला गेलं तर सगळ्यात पहिला मी आलेलो गाडी धुवायला. गाडी निघायचं प्रॉपर आम्ही लवकर आलो. हे समोरच आई एकविरा मातेचं मंदिर आहे. किती सुंदर मंदिर आहे. कारला डोंगरात वसलेलं आहे. याची गर्दी करू नका. एक पावतीवर थांबा फक्त. बाकीच्या साईडला थांबा. तुम्ही
गर्दी करून देऊ नका. विश्वनाथ या ठिकाणी अरे बाबा अचानक पब्लिक आहे इकडे. इथे येण्यासाठी तुम्ही जर बाय रोड येत असाल तर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने येत असाल तर डायरेक्ट गुगल मॅपवर तुम्ही हा ॲड्रेस टाकला ना, लोणावळा आई एकविरा टेम्पल, तर तुम्हाला इथे पायथ्याशी पार्किंगजवळ आणून सोडेल. आणि जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर लोणावळा स्टेशनला उतरून लोणावळ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर हे एकविरा आईचे मंदिर आहे. लोणावळा स्टेशनपासून ऑटो उपलब्ध आहेत. आता फायनली पार्किंगच्या इथे आलो आहे. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप, एवढा क्राऊड होता ना. नशीब आम्ही सकाळी मॉर्निंगला लवकर गेलेलं म्हणून, नाहीतर आता जे इथे आहेत ना त्यांना रात्र होणार, 8-9 वाजणार दर्शनासाठी. आम्ही 9 वाजता गेलेलो. आम्ही बरं झालं 9:15ला आम्ही लाईनमध्ये राहिलो, ते 11:15ला बरोबर दर्शन भेटलं आम्हाला. आणि नंतर तिथे थोडं फोटो वगैरे काढलेलं. आणि खाली येताना एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी. आज संडे आहे ना त्याच्यामुळे जाम गर्दी आहे. आणि हॅलो, तर आता गाडी पार्किंगच्या इथं आलेली आहे. सौरभ गाडी काढतोय आणि ती एक गाडी प्रॉब्लेम दिला आणि धोका दिला आपल्या शाईननी.
मध्येच बंद पडली तर ती खाली ठेवलेली आहे. आता जाऊ आता इथून बघू आणि आता जाऊ आधी जेवायला जाऊ आणि गॅरेजमध्ये जायला लागेल कारण गाड्याचं काहीतरी त्या प्रॉब्लेम आहे झालं ते सॉल्व करायला लागेल. 1 मिनिट चावी वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल पण काय करणार. पण नशीब आहे आमचं नशीब आहे की आम्ही लवकर आलेलो. जर आम्ही पण लेट झालो असतो ना तर आम्ही पण आता आम्हाला दर्शन भेटलंच नसतं. आता ह्या काही जणांना दर्शन तर भेटणारच नाही. हे लोकांना रात्र होणार आहे. चला तर आता निघतो इथून. ऑफरोड नको काय थोडं टाइम गेला तरी चालेल पण ऑफरोड बाईक अचानक बंद झाली ना शाईन तर ती आता बघतोय चेक करायला दिलेलं आहे काय प्रॉब्लेम झाला आहे ते अचानक बंद झाली. थांबा दाखवतो. आता जेवण वगैरे आम्ही आता निघालोय आणि ते गाडीचं काम केलेलं ते लॉकचं हे गेले जुगाड करून दिला नाही त्याने. आता दर्शन घेऊन वगैरे जेवलेलं वगैरे आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्यापुढे आता आम्ही जाणार आहोत जेजुरीला पुण्याचा तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तर हा ब्लॉग इथं सेंड करतो आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.